सोलापुरात गॅस तुटवडा असल्यामुळे नागरिकांच्या गॅस एजन्सी बाहेर मोठ्या प्रमाणात रांगा लागलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। आपण पाहतोय मोठ्या प्रमाणात गॅस एजन्सी बाहेर रांगा ज्या आहेत त्या लागलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत। आणि आपण जर पाहिलं खरं तर पोलीस बंदोबस्तामध्ये या ठिकाणी गॅसचं वितरण जे आहे ते सुरू झालेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे। त्यामुळे एकंदरीतच एकीकडे सण आहे आणि दुसरीकडे गॅस संपलेला आहे। अशा परिस्थितीमध्ये नागरिक जे आहेत ते आता गॅस एजन्सी बाहेर रांगा लावून बसलेले आपल्याला पाहायला मिळतं। आपण पाहतोय खरं तर गॅस एजन्सीकडून सरबतचं देखील या ठिकाणी वाटप जे आहे ते सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। कारण रांगेत थांबलेल्या नागरिकांना मोठ्या प्रमाणात ऊन लागतं आहे आणि त्याच्यामुळे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी हे सर्व गॅस एजन्सी धारक जे आहेत ते त्यांच्याकडून देखील आता थंड पेय शीतपेय जे आहे ते या रांगेत थांबलेल्या नागरिकांना द्यायला सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे एकंदरीतच एकीकडे रांगा मोठ्या लागलेल्या आहेत, मात्र दुसरीकडे त्यांची काळजी घेण्याचा प्रयत्न देखील गॅस एजन्सी धारक करतायत। मात्र असं असलं तरी नागरिकांकडून मोठा रोष जो आहे तो व्यक्त होतोय, कारण आम्हाला गॅस सिलेंडर द्या अशा पद्धतीची मागणी जी आहे ती नागरिकांमधून व्यक्त होताना आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामन विनोद उमनाबादकरसह सागर सुरवसे, TVN मराठी, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।